हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष छान अशी सुंदर रांगोळी काढूया। तुम्हाला देखील देवाऱ्यापुढे काढता येईल सोप्या पद्धतीने अगदी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप स्पेशल असतो, त्यामुळे आपण तो जास्तीत जास्त उत्तमाचा करण्याचा प्रयत्न करतो। आपली छान अशी पूजा झाल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी जी रंगीबेरंगी आणि दिसायला सुद्धा छान दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह वाटेल अशी सोपी रांगोळी आहे। हे पहा, मी इथे पान काढून घेतलेलं आहे ग्रीन कलरचं, आणि त्यामध्ये आपल्याला गुरूंचे चरण जे आपण म्हणतो पादुका, ते आपल्याला काढायचे आहेत। ते अगदी सोपी पद्धत आहे, तर ते देखील बघा तुम्ही। हे पहा, अशा प्रकारे पेंट केल्यानंतर सिंपल असं आपण चरण पादुका काढणार आहोत। तुम्हाला जर जास्त करायचं असेल, मोठी काढायची असेल, तर तुम्ही अजून दुसरे डिझाईन सुद्धा ॲड करू शकता, पण ही देवाऱ्यापुढे काढण्यासाठी सोपी अशी रांगोळी आहे। आता ही दुसरी डिझाईन आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काढण्यासाठी। तर कमळ आहे, लोटसची रांगोळी आहे, सोपी आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसेल। अशा प्रकारे राऊंड काढून घेतल्यानंतर आपल्याला चारी साईडने 4 छोटेसे कमळ काढून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे मी कमळ काढते आणि आपल्याला त्यामध्ये पिंक कलरचं किंवा तुम्हाला जो कोणता रंग आवडेल तो तुम्ही इथे फिलअप करू शकता। आणि मध्ये आपल्याला गुरुपौर्णिमा असे नाव लिहायचं आहे। तुम्हाला जर इथे सुद्धा तुम्हाला चरण पादुका काढायचे असेल, वेगळी डिझाईन काढायची असेल तर काढू शकता। तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। डिझाईन खूप सोपी आहे आणि खूप सुंदर आहे। तर अशा प्रकारे तुम्ही छानशी अशी छोटी सुंदर रांगोळी देवाऱ्यापुढे काढू शकता। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि अशीच वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।